नमस्कार मित्रांनो, मी गोविंद हिबारे शाश्वतच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा मुद्दा काय? तर एम-पी-एस-सी परीक्षेची संपूर्ण माहिती. बेसिकली याच्याबद्दल थोडी माहिती सर्वांनाच आहे. म्हणजे एम-पी-एस-सी कुठली परीक्षा घेतं? एम-पी-एस-सीची परीक्षा म्हणजे काय? आपण काय करतो? राज्यसेवेलाच एम-पी-एस-सी परीक्षा म्हणतो, पण तसं नाहीये. एम-पी-एस-सी ही वेगवेगळ्या सेवांसाठी तयार केलेली एक परीक्षा आहे. बघूया ह्या परीक्षेमध्ये काय-काय आजच्या या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत? कोणती पदे भरली जातात? म्हणजे एम-पी-एस-सी आणि इतर सेवेतून कुठली पदे भरली जातात? म्हणजे राज्यसेवेतून आणि इतर सेवेतून. किती पगार मिळतो? पगार काय असेल? कामाचं स्ट्रक्चर काय असेल? पोस्टिंग कुठे मिळते? प्रमोशनच्या संधी काय आहेत? आणि तुमचं कामाचं स्ट्रक्चर काय असेल? काय शैक्षणिक अर्हता आहे तुमची? त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता किती लागेल? वयोमर्यादा किती असेल? त्या सगळ्या गोष्टी आत्तापासून जर तुम्ही सुरुवात केली असेल किंवा सुरुवात करून थोडासा वेळ जरी झाला असेल, तरी ही माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. कारण की कुठल्या कॅटेगरीला आणि कुठल्या एक्झामला तुम्ही बसू शकता. फक्त एम-पी-एस-सीच नाही, राज्यसेवाच नाही, तर इतर सेवांसाठी पण तुम्ही ॲप्लिकेबल आहात का नाही, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. व्हिडिओ तसा डिटेलमध्ये आहे. काय आहे, कुठे आहे, कसं आहे, किती पगार आहे, काय फॅसिलिटीज आहेत, या सगळ्याबद्दल माहिती आपण याच्यात घेणार आहोत. बघूया काय आहे एम-पी-एस-सी. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून ही एक्झाम घेतल्या जातात. बरोबर आहे. ती एक्झाम कुठल्या घेतल्या जातात? तर या 5 प्रकारच्या जनरली एक्झाम घेतल्या जातात. पहिली महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅजेटेड ग्रुप ए, बी साठी. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो? राजपत्रित अधिकाऱ्यांची. त्यानंतर ग्रुप बी साठी नॉन गॅजेटेड, ज्याला आपण संयुक्त कंबाईन म्हणतो, संयुक्त म्हणतो. बरोबर आहे. अराजपत्रित. बरोबर. डिपार्टमेंटल एक्झाम पण घेते. ज्युडिशरीसाठी पण एम-पी-एस-सी एक्झाम घेते आणि टेक्निकल सर्व्हिसेससाठी पण एम-पी-एस-सी एक्झाम घेते. या 5 टाईपच्या जनरली आपण एक्झामचे कॅलेंडरमध्ये बघतो. बरोबर. आता ज्याबद्दल माहिती घ्यायची आहे आजच्या या पूर्ण सेशनमध्ये, तो फक्त पार्ट हा आहे. तो फक्त पार्ट हा आहे. याच्याबद्दल नाही, या बाकी चारीबद्दल पण नाहीये. याच पार्टबद्दल पहिल्यांदा माहिती घ्यायची. आता वार आहे एम-पी-एस-सीचं, राज्यसेवेचं. बरोबर, त्या परीक्षेचं. मग या पार्टबद्दल थोडीशी डिटेलमध्ये माहिती घेऊया. म्हणजे नवीन येणारे जे आहेत, आता जे नवीन पास आउट लोक असतील, ग्रॅज्युएट झालेले किंवा ज्यांना एम-पी-एस-सी करण्याची आवड आहे, ज्याला करायचं आहे, त्यांच्यासाठी हा काय असणार आहे? तर वॉच टॉवर सारखं व्हिडिओ असणार आहे. चला बघूया काय आहे. पहिली जे आपण सेक्शन बघितलं होतं, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅजेटेड ग्रुप ए आणि बी यांच्यासाठी एक कंबाईन प्री घेतली जाते. संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. या संयुक्त पूर्व परीक्षा कुठल्या सेवांसाठी घेतली जाते? तर या 9 टाईपच्या सेवांसाठी घेतली जाते. त्याच्यामध्ये राज्यसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, बरोबर आहे, म्हणजे मेकॅनिकलसाठी, मेकॅनिकल इंजिनिअर, विद्युत अभियांत्रिकी यांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, महाराष्ट्र वन सेवा, अन्न औषध प्रशासनिक सेवा, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग, या सगळ्यांसाठी ही संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. मुख्य परीक्षा तुमची वेगवेगळी असेल, प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगवेगळी असेल, प्रत्येक कॉन्सेप्टसाठी वेगवेगळी परीक्षा असेल. काही जणांच्या मिक्स पण आहेत, काही जणांच्या वेगवेगळ्या आहेत. बरोबर. तर आता याच्यातला सर्वात मोठा, आपण जो सर्वात लाडकी म्हणतो आपण त्याला, ज्याला पॉप्युलर म्हणतो, तर ही राज्यसेवा आहे. बरोबर. याच्यामध्ये 36 पोस्ट भरल्या जातात. सगळ्यांसाठी ही परीक्षा काय असते? ड्रीम पोस्ट असते, ड्रीम असतं. बरोबर आहे. तर याच्यामध्ये किती पोस्ट भरल्या जातात? तर 36 पोस्ट भरल्या जातात वेगवेगळ्या. प्रत्येक परीक्षेची आपण माहिती घेणार आहोत. कुठल्या पोस्ट आहेत, किती क्रायटेरिया आहे, काय क्रायटेरिया आहे, एक शैक्षणिक काय आहे, वयाचा काय आहे, या सगळ्याबद्दल माहिती घेणार आहोत. बघूया. पहिला वयाचा क्रायटेरिया. आता हे सगळे जे आहेत 9 डिपार्टमेंट होते, 8-9 डिपार्टमेंट होते. बरोबर आहे. ते एकत्र केलेले 2 डिपार्टमेंट. तर या सगळ्या परीक्षांसाठी किती वयोमर्यादा आहे? जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर अनरिझर्व कॅटेगरीसाठी, बरोबर आहे, अनरिझर्व कॅटेगरीसाठी 19 मिनिमम वय आहे. किती आहे? 19. काहीसाठी 18 पण आहे आणि काहीसाठी 21 आहे. बरोबर आहे. म्हणजे 3 कॅटेगरी आहेत. 19, 18, 19 किंवा 21. आता 21 तर ठीक आहे. बरोबर आहे. आणि मॅक्सिमम परीक्षांना ग्रॅज्युएशन काय लिमिट आहे. आता भारतात मला हे 19 आणि 18 का बरं ठेवलंय याचंच मला शंका आहे. कारण की भारतात कुठेही 21 पेक्षा खाली ग्रॅज्युएशन सहसा होत नाही.
मग हे 18 आणि 19 ठेवायचं कारण काय ते आतापर्यंत मला तरी समजलेलं नाहीये. तुम्हाला जर समजलं असेल तर कमेंट करू शकता. ओके. सगळ्या ग्रॅज्युएशनच्या पोस्ट मिनिमम 3 वर्षाचं जरी ग्रॅज्युएशन जरी म्हणलं तरी 10वी 12वी आणि 3 वर्ष 18 आणि 3 21 बरोबर आहे. 18 आणि 3 17 आणि 3 20 तरी मिनिमम. मग 18 आणि 19चं क्रायटेरिया ठेवण्याचं कारण काय होतं आय डोंट नो. ओके चला ते तर आहेच आहे. त्यानंतर मॅक्सिमम किती अनरिझर्व साठी 38 मॅक्सिमम आहे बरोबर आहे. अनरिझर्व साठी 38 मॅक्सिमम आहे सगळ्या ठिकाणी. आता रिझर्व कॅटेगरीसाठी काय तर 43 मॅक्सिमम काय दिसतं 43च दिसतं. म्हणजे 5 वर्षाचं एक्सटेन्शन सगळ्यांसाठीच आहे 43 वर्ष. रिझर्व कॅटेगरीसाठी 43 वर्षाचं दिसतंय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो अनरिझर्व साठी 38 आहे वयोमर्यादा बरोबर आहे म्हणजे ओपन साठी आणि रिझर्वेशन साठी 43 आहे. रिझर्वेशन साठी 43 आहे. ओके हे आहे याचा वयोमर्यादाचा चार्ट. बघा आपापल्या हिशोबाने प्रत्येक याचं दिलेलं आहे. ओके 45 पर्यंत काही दिव्यांग उमेदवारांना 45 पर्यंत पण दिलेलं आहे बरोबर. त्यांचे एक्सटेन्शन 45 पर्यंत आहे. पण बाकीचे सगळे जे आहेत ते 43 पर्यंतच दिसत आहेत. एखाद दुसऱ्या ठिकाणी असू शकतं पण सगळीकडे 43च आहे बरोबर आहे. मग आपण एक जनरली समजून घेऊया की ओपन साठी 38 असू शकतं 38 आहे मॅक्सिमम आणि ओबीसी एससी एसटी साठी 43 आहे हे आपण कन्सिडर करून घेऊया. ओके ओबीसी एससी एसटी साठी 43 आहे असे कन्सिडर करून घेऊया. नेक्स्ट आता ज्या 36 पोस्ट सांगितल्या होत्या त्या कशाच्या आहेत राज्यसेवा परीक्षेमध्ये. आता येऊया पोस्टवर. परीक्षा कुठली आहे पहिली परीक्षा जे सांगितलं होतं पहिलं डिपार्टमेंट राज्यसेवा बरोबर आहे राज्यसेवेसाठी. आता राज्यसेवेमध्ये 36 वेगवेगळ्या पोस्ट भरल्या जातात. या परीक्षेमध्ये 36 वेगवेगळ्या पोस्ट भरल्या जातात. यासाठीचे मेन्स वेगळ्या होणार आहेत. ते सगळे डिपार्टमेंट सांगितले होते त्यांचे मेन्स वेगळ्या होणार आहेत. ओके बघा रे आता यांच्यासाठी काय पोस्ट आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसते की काय काय याच्यामध्ये परीक्षेचं नाव म्हणजे पोस्टचं नाव आहे. पहिलं काय पोस्टचं नाव आहे. ओके त्यानंतर त्यांचं पेमेंट आहे त्यानंतर त्याचं नियुक्तीचं ठिकाण आहे. आता नियुक्तीचं ठिकाण सगळीकडे महाराष्ट्रात कुठेही आहे म्हणजे असं पर्टिक्युलरली एरिया दिलेलं नाहीये मेट्रोपॉलिटन सिटी किंवा अर्बन सिटी असं काहीच दिलेलं नाहीये. ओके कुठेही महाराष्ट्रात त्यांचं पोस्टिंग होऊ शकतं असं सांगितलेलं आहे. पण पोस्ट वाईज आपल्याला कळून जातं काहीचे फक्त आणि फक्त मुंबईतच आहेत बरोबर आहे आणि बाकी काही गोष्टी कुठेच दिसत नाहीत त्या ठिकाणी जाऊ शकतं. मग ते आपल्याला कन्सिडरेशन ठेवावं लागेल. पण यांनी देताना काय केलंय महाराष्ट्रात कुठेही या पद्धतीने याला डिझाईन केलंय. ओके आता उच्च पदावरची भरती म्हणजे तुमची प्रोसेस काय असेल तुमच्या इन्क्रीमेंटची प्रोसेस काय असेल तुमच्या बढतीची प्रोसेस काय असेल हे सगळ्या गोष्टी इथं त्यांनी इथं दिलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या पुढचं पद काय असेल त्याच्या पुढचं पद काय असेल ह्या पद्धतीने इथं दिलेलं आहे. म्हणजे पुढच्याच पदाबद्दलची एकाच पदाबद्दलची माहिती दिली आहे. बरं आता त्याच्यात आणखी एक दिसतं आपल्याला की इथे काय दिलेलं आहे S23 हे काय बरोबर. त्यानंतर हे भत्ता रुपये हे काय बेसिकली हे पण गोष्टी थोड्याशा समजून घेऊया. आता हे काय स्टेज 23 स्टेज 20 स्टेज हे काय याच्यावरून तुमचं पेमेंट बँड ठरतो म्हणजे वेतन श्रेणी ठरते पे मॅट्रिक्स. आता सिंपल गोष्टीत जर सांगायचं झालं तर एक जर तुम्हाला कन्सर्नेशन पूर्ण नॉर्मल याच्यात पाहिजे असेल तर S11 पासून ते S15 पर्यंत ज्यांचा पे बँड दिसेल तुम्हाला या लेवलमध्ये ज्यांचा पे बँड असेल म्हणजे याच्यामध्ये तो नाहीच आहे. ग्रुप बी जो नॉन गॅजेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी ची परीक्षा असते त्यांचा पे बँड या पद्धतीने असतो S11 to S15. ही लोक जी आहेत यांचं पेमेंट नियर अबाउट 40 ते 70च्या मध्ये असतं. 40 ते 70च्या मध्ये असतं. ओके 40 ते 70 हजाराच्या मध्ये बाकीचे सगळे फॅसिलिटीज तर आहेतच. आफ्टर दॅट हे काय आहेत रे हे लोक कोण आहेत तर हे पॉलिसी इम्प्लिमेंट करणारी लोक आहेत. पॉलिसी इम्प्लिमेंट करणारी लोक आहेत जे काय ऑर्डर्स येतील त्याला फॉलो करणारी लोक आहेत त्या पद्धतीनं ते अप्लाय करणारी लोक आहेत. ओके आता याच्या नंतरचा बँड येतो 16 पासून S16 ते 20 पर्यंत. ओके यांचं पेमेंट नियर अबाउट 60 ते नियर अबाउट 80 पर्यंत असेल. 60 ते 80 पर्यंत असेल ऍव्हरेजली ग्रॉस. त्याच्यापेक्षा जास्त असू शकतं कमी असू शकतं. ओके पण 60 ते ऍव्हरेज 80चा ऍव्हरेज आहे.
आता ही लोक कोण आहेत, जे बँडनुसार आहेत, बरोबर. यस 16 to 20 ही ऑब्झर्वर आहेत, म्हणजे ते इन्स्पेक्टर आहेत. म्हणजे बेसिकली काय आहेत, तर त्यांना सुपरविजनचं काम आहे. जे पॉलिसी इम्प्लिमेंटेशन होत आहे का नाही हे सुपरविजन करण्याचं काम या बँडच्या लोकांकडे आहे. हे सुपरविजन आहे, बरोबर आहे. म्हणजे बघणार आहेत की झालंय का नाही, व्यवस्थित चालतंय का नाही काम, हे सुपरविजन करणारी लोक ऑफिसर्स आहेत 16 ते 20 पर्यंत. आता 20 पासून यस 20 पासून ते पुढे, बरोबर आहे, हे सगळे पॉलिसी मेकर आहेत. म्हणजे डिसिजन मेकिंग कोणाकडे आहे, यस 20 पासून पुढच्या लोकांकडे काय, यस 20 आणि यस 20 पासून पुढच्या लोकांकडे डिसिजन मेकिंगची पॉवर आहे. म्हणजे ते पॉलिसी मेकर्स आहेत. याचं डिसिजन मेकिंगची पॉलिसी मेकर्स म्हणू शकतो आपण त्यांना. म्हणजे जर बघितलं तर या 3 कॅटेगरीमध्ये आपण काय करू शकतो, या बँडविड्थला आणि ऑफिसर लेवलला तुमच्या कामाच्या कॅटेगरीला पाहू शकतो. यस 11 to 15 पर्यंत तुम्हाला फील्ड वर्क, बाकीच्या गोष्टी, इम्प्लिमेंटेशन या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यानंतर 16 to 20 पर्यंत, यस 16 to यस 20 पर्यंत तुम्हाला सुपरविजन करावं लागतं. काम व्यवस्थित झालंय का नाही त्याचं ऑफिसवर, फील्डवर पूर्णपणे इन्क्लूड आहे. आणि यस 20च्या वर, यस 20 आणि यस 20च्या वर जे आहेत ते आहेत पॉलिसी मेकर, डिसिजन मेकर. ओके, ते पॉलिसी बनवतात, डिसिजन घेतात आणि ते इम्प्लिमेंट करायला पण लावतात. ओके, ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आहेत. आता बघूया काय, एकच पोस्ट राज्यसेवेमध्ये अशी आहे जी डिसिजन मेकिंगचे हायर पोस्ट मानल्या जाते, बरोबर. याचं पेमेंट जर बघितलं तुम्ही तर 67 ते 2 लाखापर्यंत, म्हणजे याचं पेमेंटच 1 ते 1.5 लाखापर्यंत असणार आहे या पोस्टसाठी, बरोबर आहे. प्लस बाकीचे भत्ते, बाकीच्या राहण्याच्या सुविधा सगळ्या वेगवेगळ्या. आता त्यानंतर सगळ्यांचा आवडतीची पोस्ट, ज्याला हायर रँकिंग म्हणतो आपण, तर तशी हायर रँकिंग तर ही आली, पण त्याच्यातल्या त्याच्यात ही सहसा ऍड मध्ये दिसत नाही. दिसली तर त्यासाठी वेगळे काही क्रायटेरिया आहेत, त्यासाठी पण लागतो, बरोबर. जी आहे ती हायर रँकिंग जी सहसा ऍड मध्ये दिसते, उपजिल्हाधिकारी, याच्यासाठी सगळ्यात जास्त फाईट केली जाते पोरांमध्ये, बरोबर आहे. विद्यार्थ्यांमध्ये याच्यासाठी सगळ्यात जास्त फाईट केली जाते. म्हणजे हे भेटावं, ही ड्रीम पोस्ट असते सगळ्यांचीच. त्यानंतरची ड्रीम पोस्ट जी आहे डीवायएसपी, म्हणजे एसीपी किंवा डीवायएसपी, याला आपण म्हणतो पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त, बरोबर, गट अ मधली. आता यांचं पण काय लेवल काय, यस 20 म्हणजे डिसिजन मेकिंग स्टार्टिंगलाच आहे, बरोबर. स्टार्टिंगलाच काय डिसिजन मेकिंग पॉवर आहे, ऑथॉरिटी पर्सन आहेत, बरोबर. महाराष्ट्रात कुठे पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, त्यावरील पुढील पदे, एसपी वगैरेचे पुढचे प्रमोशन्स आहेत त्यांचे. आता त्याच्यानंतरची थोडीशी इम्पॉर्टंट पोस्ट म्हणजे काय, सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ, बरोबर, गट अ. इथं यस 20चाच बँड आहे याचा पण, बरोबर. त्यानंतर पेमेंट पण त्याच कॅटेगरीचं आहे, नियर अबाउट लाख रुपयाचं पेमेंट असणार आहे, लाख रुपयाच्या आसपास पेमेंट असणार आहे, 1 लाख ते 1,20,000. महाराष्ट्रात कुठेही राज्य उपायुक्त व त्या पुढील पदे, म्हणजे सेक्रेटरियल लेवलला पण जाऊ शकता तुम्ही. ओके, त्या पद्धतीचं कॉन्सेप्ट आहे. म्हणजे उपनिबंधक, सहकारी संस्था गट अ, ही पण त्याच पद्धतीची आहे. पॉलिसी इम्प्लिमेंटेशन प्लस सुपरविजन प्लस डिसिजन मेकिंग, हे दोन्ही पॉवर यांच्याकडे असतात, बरोबर. सुपरविजन पण करता येतं आणि डिसिजन मेकिंग पण करता येतं. वेळ पडल्यावर डिसिजन मेकिंगला पण जातात आणि वेळ पडली तर सुपरविजन पण करतात. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, उच्च श्रेणी गट अ, बरोबर आहे. आपण बीडीओ वगैरे म्हणतो त्यांना, बरोबर आहे. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, यस 20, दोन्ही सुपरविजन आणि कशाचे काम आहे, बेसिकली इम्प्लिमेंटेशन, सुपरविजन आणि पॉलिसी मेकिंग, तिन्ही पद्धतीची. इम्प्लिमेंटेशन नाही, पण सुपरविजन आणि पॉलिसी मेकिंग तर बेसिकली आहेच आहे. सुपरविजनचं तर बेसिक काम आहेच आहे. यांचं पण पेमेंट त्याच पद्धतीने 1 ते 21 पर्यंत जाऊ शकतं, बरोबर आहे. 1 पेक्षा कमी असू शकतं रुरल एरिया वगैरे सगळ्याचा कॉन्सेप्ट बघितला तर. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा गट अ, त्या पद्धतीचीच पोस्ट आहे महाराष्ट्रात कुठेही. आता लेखा व वित्त सेवा यासारख्या आहेत. अशा किती पोस्ट आहेत, तर अशा पूर्ण 36 पोस्ट आहेत. सगळ्या पोस्ट सांगणं शक्य आहे का रे, बघून घ्या. ही ऍड तुम्हाला कुठे भेटेल, हे सगळं कॉन्सेप्ट कुठे भेटेल, हे तुम्हाला भेटेल एमपीएससीच्या सिलेबस आणि स्कीम ऑफ एक्झाम त्या पीडीएफ मध्ये. त्या पीडीएफ मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करतोय, ते वाचायची गरज नाहीये, एक्सप्लेन करतोय मी, बरोबर आहे. पण ती पीडीएफ पण तुमच्या जवळ ठेवा, कुठली पोस्ट आहे, काय आहे, बँड काय आहे, ते व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. ओके, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अधिकारी नगरपालिका नगर परिषद, सीओ म्हणतो आपण त्याला, सीओ म्हणतो. ओके, चीफ ऑफिसर म्हणतो आपण त्याला.
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बरोबर, महाराष्ट्रात उपायुक्त वरिष्ठ व त्यापुढील पदे यांचं पण बँड तोच आहे, 20 पर्यंतचाच बँड आहे, बरोबर आहे. त्यानंतर बाल विकास अधिकारी, चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर वगैरे, तहसीलदार, त्यानंतरचे एक सुपर पोस्ट आहे तहसीलदार. पण बँड किती आहे? 19 आहे. म्हणजे सुपरविजनचं काम आहे, पॉलिसी मेकिंगचं काम आहे का नाही, बेसिकली इथं कळतं. पॉलिसी मेकिंग थोड्या पद्धतीने असू शकतं, पण सुपरविजनचं काम परफेक्टली करावं लागेल, बरोबर. सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास व रोजगार, सुपरविजनचंच काम आहे, 18 आहे, बरोबर आहे. सहाय्यक कामगार आयुक्त गट अ 18 आहे, बरोबर, स्टार्टिंगला 18 आहे, बरं. सुपरविजनचंच काम आहे, सुपरविजन प्लस पॉलिसी इम्प्लिमेंटेशन पण काही प्रमाणात असू शकतं. आता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, त्याला म्हणतो आपण ARTO, बरोबर. तुम्ही लायसन वगैरे काढायला जाता त्यावेळेस हे असतात, बरोबर, ARTO. तिथं पण 16 बँड आहे, सुपरविजनचंच काम आहे, बेसिकली पॉलिसी मेकिंग नाहीये, सुपरविजन आहे. आता त्याच पद्धतीचे हे सगळे पोस्ट आहेत. उपशिक्षण अधिकारी, बाकी सगळे या पद्धतीने दिसतात तुम्हाला. मुख्य अधिकारी नगरपालिका ग्रुप बी. आता हे काय आहेत? सुपरविजनचं फील्डवर्कचे पण कामं इथं आहेत. 15 S15 आहे, बरोबर. सुपरविजनचे कामं सुद्धा करावे लागतील आणि काही वेळेस फील्डवर्कचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा करावं लागेल. ओके. सहाय्यक निबंध अधिकारी गट ब, हे सगळे सुपरविजन प्लस इम्प्लिमेंटेशन, पॉलिसी इम्प्लिमेंटेशनची कामं आहेत. ती फार महत्वाची असतात. पॉलिसी इम्प्लिमेंटेशन कामं करणारी म्हणजे काय आहेत? पब्लिक सोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करणारी लोक आहेत. ओके, ही फार महत्वाची आहेत. प्रशासनाचा कणा येतो, बेसिकली प्रशासनाचा कणा येतो. ओके. मग उद्योग अधिकारी तांत्रिक यापर्यंत आलं, हे 30 झाल्या. तर अशा 36 पोस्ट त्याच्यामध्ये, किती? 36 पोस्ट आहेत वेगवेगळ्या. या 36 पोस्ट तुम्हाला कशानुसार भेटतात? रँकनुसार भेटतात. तुमच्या प्रेफरन्स आणि परीक्षेत आलेला तुमचा रँक. प्री मेन्स, प्रीचं तर काही नाही, प्रीचा कट ऑफ घेतला जात नाही. मेन्स आणि इंटरव्ह्यू, तुमचं मेन्स आणि 3 स्टेपमध्ये परीक्षा होते, प्री मेन्स इंटरव्ह्यू. प्रीचा कट ऑफ फक्त कट ऑफ काय? प्री काय फक्त क्वालिफाईंग बेसिसवर आहे. मेन्स आणि इंटरव्ह्यू साठी तुम्हाला जेवढे मार्क असतील दोघांचे मिळून तुमचं मेरिट लागेल. तुमचा रँक, परीक्षेत आलेला तुमचा रँक, तुमचा प्रेफरन्स, या सगळ्या गोष्टीला मायने घेऊन, थोडंसं लक्षात घेऊन हे तुमच्या पोस्ट डिसाईड केल्या जातात की तुमचे कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लिकेबल आहात. ओके. त्या सगळ्या 36 पोस्ट असतात. तुम्हाला त्यानंतर प्री पास झाल्यानंतर मेन्सला गेल्यानंतर इंटरव्ह्यू गेल्यानंतर तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स द्यावा लागतो. पोस्ट प्रेफरन्समध्ये या पोस्ट तुम्हाला टाकाव्या लागतात. 36 पैकी कुठल्या प्रेफरन्स आहेत तुमचे. ओके. आता दुसरा विभाग म्हणजे कुठला? स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, सिव्हिल इंजिनिअरिंग, बरोबर आहे. आता सिव्हिल इंजिनिअरसाठी स्पेशल जागा आहेत का? हो, एमपीएससी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटसाठी स्पेशल जागा आहेत. त्यातल्या त्यात सिव्हिलसाठी सर्वात जास्त असतात. ओके. सहाय्यक कार्यकारी अभियंता, बरोबर आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता, असिस्टंट इंजिनियर, बरोबर आहे, डेप्युटी इंजिनियर म्हणतो आपण त्याला. सहाय्यक अभियंता गट ब, स्थापत्य श्रेणी. कुठले? स्थापत्य सगळीकडे स्थापत्य आहे, बरोबर आहे, म्हणजे सगळे सिव्हिलच्याच आहेत. पात्रता ज्येष्ठतेनुसार. आता S20, S15, आता तुम्हाला बँड कळाला असेल. S20 काय? पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आहे. ओके. पॉलिसी काय? सुपरविजन आहे किंवा पॉलिसी मेकिंग आहे. दोन्ही पण कामं S20 चे लोक करतात. S15 इम्प्लिमेंटेशन असतं, बरोबर आहे. S20, S16 त्या पद्धतीनं तुम्हाला कळून गेलं असेल. जॉबची कॅटेगरी कळाली की तुम्हाला पोस्ट पण कळते. ओके. सहाय्यक अभियंता. आता तिसरं जलसंपदा विभाग, यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल वाले, बरोबर आहे, मेकॅनिकल वाले, आणि इलेक्ट्रिकल वाले, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल वाले. आता मेकॅनिकल इलेक्ट्रिकल दोघांसाठी पण कॉमन पोस्ट आहेत, बरोबर आहे. त्याच्या बघा, या सगळ्या त्यांच्यासाठीच्या पोस्ट आहेत. काय? त्यानुसार तिथं तुम्हाला काय दिले? भत्ते दिलेले आहेत. त्यांचे बँड वेट पण दिलेले 15-15-15. म्हणजे काय? पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आहे. ज्या कामं आहेत त्याला इम्प्लिमेंट करायचं, दिलेलं सुपरविजनचं काम नाहीये, सध्या इम्प्लिमेंटेशनचं काम आहे. ओके. 20 बघा, ही पण कृषी अधिकारी. आता हे कुठल्या डिपार्टमेंटचं आहे? कृषी सेवेचं आहे, बरोबर आहे, कृषी अधिकारी. 20 म्हणजे काय? पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आहे का? नाही. पॉलिसी सुपरविजन असू शकतं किंवा काय असू शकतं? सुपरविजन किंवा मेकिंग सुद्धा असू शकतं. डिसिजन पॉवर कृषी अधिकाऱ्याला आहे, बरोबर. पेमेंट पण त्याच रेंजमध्ये असेल, 80, 1 लाख किंवा 1,20,000 त्या पद्धतीनं, बरोबर. सगळं मिळून, बरं का, इन हँड सॅलरी असं म्हणतोय मी, त्यात सगळ्या गोष्टी मिसळून. महसूल विभाग, वनसेवा. आता दुसरा काय? वनसेवासाठी आहे. ओके. 7वा काय? वनसेवा विभाग आहे. त्याच्यामध्ये पण सहाय्यक वनरक्षक गट अ, वनक्षेत्रपाल गट ब, अशा 2 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. ओके. त्यांचं पण काय? 18-15 आहे. ते तुम्हाला बँडविड्थ वरून कळून जाईल. त्यानंतरचं अन्न व औषध प्रशासकीय सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा. सगळ्याचे क्रायटेरिया काय? एज्युकेशनल क्रायटेरिया काय? आपण येणाऱ्या काही वेळात 2 जण म्हणतात पुढच्या पीडीएफ मध्ये बघणारच आहोत. ओके.
पुढच्या याच्यामध्ये स्लाइडमध्ये बघणार आहोत. अन्न, त्याच्यानंतर अन्न व प्रशासकीय सेवा, त्याच्यानंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण सेवा ही 9वी आहे. ही 9वी आहे, बरोबर. यांच्यासाठी पण काय केलं जातं, निरीक्षक वैद्यमापन शास्त्र गट ब, बरोबर आहे, यांची पण भरली जाते. यांच्या पण जागा भरल्या जातात. यस बँड 14 आहे, म्हणजे पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आहे. म्हणजे काय, फील्ड वर्क आहे, जाऊन चेक करणं की काय वैद्यमापन शास्त्र म्हणजे काय, बेसिकली काय दिलंय, काय विकताय, काय नाही करताय, हे सगळ्या गोष्टी चेक करणं. फूड ऑफिसर ज्याला म्हणतो आपण, त्या टाईपचं पोस्ट असणार आहे. ओके, सहाय्यक नियंत्रक वैद्यमापन शास्त्र त्यापुढील पदे. महाराष्ट्रात कुठेही याचं काय होऊ शकतं, हे होऊ शकतं. आता शैक्षणिक अर्हता काय, प्रत्येक परीक्षेची शैक्षणिक अर्हता बघायची, 9 डिपार्टमेंटची बघायचं आहे. 9 वेगवेगळ्या परीक्षा होतात, त्यांची बघूया. काय इन शॉर्ट बघायचं, काही नाही. सहाय्यक संचालक, आता कशाचं आहे, राज्यसेवेचं, त्या 36 पोस्टसाठीचं. काय, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा जी होती 23 नंबरचं, S23, त्यासाठी संविधानिक विद्यापीठाचे 55% काय पाहिजे, वाणिज्य शाखेची स्नातक पदवी पाहिजे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली संधी, म्हणजे सीए पण पाहिजे, बरोबर आहे, सीए पण पाहिजे. आयोजित केले परिवाक्य लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण, म्हणजे सीए पाहिजे. आणि काय पाहिजे, कॉमर्स मधली पदवी पाहिजे, सीए पाहिजे. परीक्षा त्या पद्धतीची आहे. वित्त व लेखा सेवा गट ब, यांच्यासाठी पण सेम क्रायटेरिया आहे, त्या पद्धतीनं. सहाय्यक प्रादेशिक वाहन परिवहन म्हणजे ARTO, कुठली, ARTO, बघा रे. यांत्रिकी किंवा स्वयंचलित ऑटोमोबाईल अभियांत्रिकी यांच्यामध्ये 4 वर्षाची पदवी, म्हणजे इंजिनिअरिंगची मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल मधली 4 वर्षाची पदवी. मुख्य परीक्षेचा अर्ज करण्याच्या आधी, ओके चला, शेवटीच्या तारखेला गिअर, हलकी मोटर वाहन आणि परिवहन वाहने, अवजड वाहतूक प्रवासी, बरं. याच्यामध्ये काय असतं, ARTO साठी एक स्पेशल क्रायटेरिया असतो, तोच दिलाय मराठीतून, थोडंसं शुद्ध मराठीत दिलेलं आहे. ओके, काय तुम्हाला हेवीचं लायसन लागतं, हेवी व्हेकलचं तुमच्याकडे लायसन लागतं, हे बेसिकली तिथं लिहिलेलं आहे. ओके, हेवीचं लागतं म्हणजे याचं पण लागणार आहे, लाईट वेटचं पण लागणार आहे, 2 व्हीलरचं वगैरे सगळेच लायसन लागतात, हेवी पर्यंत सगळे लागतात. ओके, उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ, त्यानंतर उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब. आता यांच्यासाठी पण काय, स्थापत्य अभियांत्रिकी मधल्या काय पदव्या आहेत. ओके, विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी उद्योग अधिकाऱ्यासाठी तेवढीच आहे, तांत्रिकसाठी. ओके, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा यांच्यासाठी कुठल्या कुठल्या पदव्या लागतील, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता. आता कुठल्या कुठल्या पदव्या आहेत, BE BTech सिव्हिल वॉटर मॅनेजमेंट, BE BTech सिव्हिल इन्व्हायरमेंटल, BE BTech स्ट्रक्चरल, बरोबर, आणि BE BTech कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, या सगळे समतुल्य मानले जातील सिव्हिल इंजिनिअरिंगच्या. ओके, या सगळ्या लोकांना फॉर्म भरता येईल, काही इश्यू नाहीये कुठल्याही स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एक्झामला. आता त्याच्यात यांत्रिकी, अभियांत्रिकी, बरोबर. अभियांत्रिकीमध्ये काय, मेकॅनिकल तर पाहिजेच, मेकॅनिकल व्यतिरिक्त कुठल्या समतुल्य गृहीत केल्या जातील, BE BTech ऑटोमोबाईल, BE BTech प्रोडक्शन, BE BTech इंडस्ट्रियल, बरोबर. यांना पण काय ऍज अ मेकॅनिकल म्हणून ट्रीट केलं जाईल. ओके, विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल, यांच्यासाठी काय, एकतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी तर पाहिजेच, शासन मान्य, बरोबर. त्या व्यतिरिक्त त्या समतुल्य काय असेल, BE BTech इलेक्ट्रिकल अँड पॉवर, BE BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, पॉवर सिस्टम म्हणजे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, या सगळ्याला समतुल्यच मानलं जाईल. विद्युत अभियांत्रिकी अभियांत्रिक सेवा काय असेल, विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल किंवा व मेकॅनिकल यामधील पदवी किंवा महाराष्ट्र त्या पद्धतीने केलेलं. आता त्याच्यात पण यांच्यासाठी स्पेशल काय, त्यांना त्या समतुल्य धरलं जाईल. कोणाकोणाला BE BTech इलेक्ट्रिकल अँड पॉवर, BE BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, BE BTech पॉवर सिस्टीम आणि BE BTech इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, या सगळ्याला समतुल्यच धरलं जाईल, त्याच्यापेक्षा वेगळं काही धरलं जाणार नाही असं सांगतायत ते. ओके, आफ्टर दॅट चला, कृषी सेवा. आता कृषी सेवेमध्ये मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यान विद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विज्ञान शाखेतील अन्य कोणत्याही समतुल्य अर्हता, म्हणजे त्या पदवीतर कुठल्याही समतुल्य अशा अर्हता चालतील. आता प्रस्तुत निर्णयानुसार, आता शासन निर्णयानुसार काय काय सांगितलंय बघा, कुठल्या कुठल्या, BSc कृषी म्हणजे BSc कृषी झालेलं असलं तरी चालतंय, BTech ऍग्री इंजिनिअरिंग झालं असेल तरी चालेल, BSc ऑनर्स कृषी पदवीशी समतुल्य म्हणून मान्य केलेल्या आहेत.
बीएससी ऑनर्स जरी असाल तुम्ही मान्य केलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदव्या दिलेल्या आहेत. याच्यापैकी तुम्ही कुठला असाल तर तुम्ही डायरेक्टली वनसेवेला काय करू शकता, कृषी सेवेला काय करू शकता, फॉर्म भरू शकता. त्याच्यात अशा पोस्ट आहेत बघा रे. बीएससी ऑनर्स सामाजिक विज्ञान, मत्स्य विज्ञान, बीटेक अभियांत्रिकी, या सगळ्या जैव विज्ञान, बीएससी, एबीएम, बीबीएम, बीबीएम कृषी, बीबीए कृषी, बीएससी ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे ऍग्रिकल्चरल मॅनेजमेंट, बीएससी वनशास्त्र, बरोबर वनशास्त्र, यांच्यासाठी पण ह्या डायरेक्टली कशामध्ये कृषी सेवेमध्ये आपण परीक्षा देऊ शकता. म्हणजे जे पण कृषी विद्यापीठात शिकतायत लोक त्यांच्यासाठी हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असू शकते. ओके, तुमच्या पदवी जर तिथून झाली असेल तर. महाराष्ट्र वनसेवा एक चांगली परीक्षा आहे, बरोबर आहे. जॉब पण एकदम मस्त आहे, तुम्हाला दाखवलाय मी. ओके, जॉब पण एकदम मस्त आहे वनसेवेचे. 2 पद्धतीचे जॉब असतात, त्या दोन्ही पद्धतीचे क्रायटेरिया दाखवलेत तुम्हाला मी. ओके, आता काय आहे बघा. वनक्षेत्रपाल, सहाय्यक वनरक्षक गट अ आणि वनक्षेत्रपाल गट ब. आता याच्यामध्ये काय म्हणताय, एक खालील विषयापैकी कमीत कमी एका विषयाची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे. म्हणजे एका विषयाची, कुठल्या एका विषयाची, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, विज्ञान, उद्यान विद्या, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय शास्त्र किंवा कृषी अभियांत्रिकी यातील स्नातक पदवी. म्हणजे इंजिनिअरिंग पण चालेल, बीएससी मॅथमॅटिक्स पण चालेल, बीएससी फिजिक्स पण चालेल, बरोबर. म्हणजे सायन्स ब्रांचचे बेसिकली सगळंच चालेल, सायन्स ब्रांचचं सगळंच चालेल. आता वनक्षेत्रपाल त्यासाठी सगळंच आहे, अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल सगळंच दिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे सगळे इंजिनियर्स चालतील बेसिकली, फक्त कम्प्युटर सोडलं तर बाकी सगळेच इंजिनियर चालतील. ओके, संगणक ऍप्लिकेशन पण आहे, संगणक विज्ञान पण आहे, कम्प्युटर पण चालेल, डोंट वरी, त्याच्यात कम्प्युटर पण चालेल. आता दुसरं काय, विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक, इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक असले तरी चालतील. नियर अबाउट सगळ्यांनाच, जर सायन्स फील्डचे कनेक्टेड असाल तुम्ही कुठेतरी आणि मॅथ्सची किंवा बाकीच्या फिजिक्सची कम्युनिकेटेड असाल किंवा मग बायोलॉजीची झुलॉजीशी कम्युनिकेटेड असाल, कनेक्टेड असाल, तर तुम्हाला ह्या पोस्टला भरायला कोणी अडवू शकत नाही. वनसेवेची पोस्ट आहेत, वन ऑफ दी बेस्ट पोस्ट आहेत. म्हणजे फॉरेस्टमध्ये राहून एक काम जीवन जगण्याची तुम्हाला संधी आहे, एक आरामशीर. म्हणजे ऑफिस तर आहेच आहे, त्यासोबत निसर्गाच्या सानिध्यात ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी चांगल्या पोस्ट आहेत. ओके, नियर बाय सगळ्यांसाठीच आहे. अन्न व प्रशासकीय सेवा, अन्न औषध व प्रशासकीय सेवा. ओके, म्हणजे फूड सेफ्टी ऑफिसर वगैरे त्या पद्धतीनं. सहाय्यक आयुक्त अन्न गट अ संवर्गाकरता बेसिकली त्याच पद्धतीच्या पदव्या आहेत. रसायनशास्त्र, विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदवी उत्तर पदवी किंवा डायरेक्टरेट पदवी, अन्न तंत्रज्ञान, डेअरी विज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान व तेल विज्ञान, कृषी विज्ञान किंवा अशाच पद्धतीत सगळ्या काही सायन्सच्या सगळ्या काही फॅसिलिटीज ज्या आहेत, डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये सगळे. शासनपत्र, वैद्यकीय शिक्षण, ओके, हे सगळ्या ग्राह्य मानल्या जातील किंवा हे सगळ्या खाली दिलेत अन्न सुरक्षा संवर्गाकरता, डेअरी तंत्रज्ञान वगैरे सगळ्या काही गोष्टी आहेत. ओके, म्हणजे बेसिकली त्या रिलेटेड, म्हणजे पशुवैद्यकीय शास्त्र, रसायनशास्त्र आणि बेसिकली फूड सायन्स, ओके, या रिलेटेड ज्या पदव्या आहेत त्यांच्यासाठी हे आहे. निरीक्षण वैद्यमापन शास्त्र गट ब, इंजिनिअरिंग सगळ्या चालतील. ओके, इंजिनिअरिंगच्या सगळ्या चालतील. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स पण चालेल. ओके, म्हणजे संगणक अभियांत्रिकी मधील पदवी तुमचं बीएससी कम्प्युटर झालेलं असेल किंवा बीबीए कम्प्युटर ऍप्लिकेशन झालेलं असेल काहीतरी, बीसीए, ह्या पण याला पदव्या चालू शकतात, असं काहीच नाही आहे. ओके, त्यानंतर शैक्षणिक आहारता, राज्यसेवा, शारीरिक आहारता. बघा, फिजिकल टेस्ट. आता फिजिकल टेस्टमध्ये काही क्रायटेरिया दिलेले आहेत काही पोस्टसाठी. ज्या पोस्ट सिक्युरिटी डिपार्टमेंटच्या असतील त्याला काय असतं, फिजिकल क्रायटेरिया असतं. म्हणजे तुम्ही पोलिसात जा, वनरक्षक मध्ये जा, तुम्हाला तिथं फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत, तिथं तुम्हाला काय करावं लागतं, फिजिकली तुमचा क्रायटेरिया क्लिअर करावा लागतो. म्हणजे काय, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, त्याच्यासाठी 105 सेंटीमीटरची उंचीचा क्रायटेरिया आहे पुरुषांसाठी आणि मुलींसाठी महिलांसाठी 157 सेंटीमीटरचा. ओके, त्यानंतर असेच वेगवेगळे क्रायटेरिया इथं दिलेले आहेत. ज्या ठिकाणी
डोळ्याची आयसाईट बद्दल असतं, तर डोळ्याच्या आयसाईट बद्दल तुम्हाला ARTO ला दिलेलं आहे. ARTO ला दिलेलं आहे. तिथं तुमची चांगली दृष्टी असली पाहिजे. काय दृष्टी असली पाहिजे? 6/6 असलं पाहिजे. ओके. आणि 0.25 पेक्षा 2.5 पेक्षा काही कमी नसलं पाहिजे, जास्त नसलं पाहिजे, सॉरी. ओके, 6/6 असलं पाहिजे. आणि हे सगळं गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चेक केलेल्याचे सर्टिफिकेशन लागतं. नंतर तुमचं गव्हर्नमेंट पण तुमचं मेडिकल करतं, त्यात काही हे नाहीये. त्यांना शंका आल्यास तुमचे मेडिकल सुद्धा होतं. सहाय्यक वनरक्षक याच्यासाठी पण, क्षेत्रपाल यांच्यासाठी पण काय वेगवेगळा क्रायटेरिया दिलेला आहे, फिजिकलचा क्रायटेरिया दिलेला आहे. बरोबर आहे. बघा काय क्रायटेरिया, 163, मुलींसाठी 150. त्या व्यतिरिक्त खूप सारे गोष्टी आहेत. दृष्टी वगैरे, दृष्टीचं पण याच्यामध्ये काय दिलेलं, +4D यांचं आहे. 6/6 याचं पण असं आहे. व ऍक्च्युअल किती आहे, ऍक्टिव्हिटी किती, 6/6 ची ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे हे काय ते तुम्हाला तिथं फिजिकलला गेल्यावर कळेल. ओके. आता यांच्यासाठी काय टेस्ट पण घेत आहेत. काय म्हणतायत, 25 सहाय्यक वनरक्षक गट अ साठी पुरुष व महिला उमेदवारांसाठी अनुक्रमे 25 किलोमीटर व 14 किलोमीटर अंतर 4 तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. 25 किलोमीटर अंतर तुम्हाला 4 तासात चालून पूर्ण करायचं आहे. मुलींसाठी 14 किलोमीटर अंतर तुम्हाला 4 तासात चालायचं आहे. बरोबर. 16 किलोमीटर अंतर 4 तासात चालून वनक्षेत्रपाल गट ब साठी 25 किलोमीटर व 16 किलोमीटर या टाईपचं अंतर तुम्हाला चालणं गरजेचं आहे. या टेस्ट तुमच्या घेतल्या जातात. हे सगळं होतं त्या संयुक्त राजपत्रित परीक्षेबाबत, पूर्व परीक्षेबाबत. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरीज घेतल्या जातात. असंच आणखी एक व्हिडिओ घेऊन येऊ आपण. कुठल्या पोस्टसाठी, तर ग्रुप बी च्या नॉन गॅजेटेड पोस्टसाठी. या परीक्षेबद्दल आणि या पूर्ण माहितीबद्दल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.